नमस्कार फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत पनीर सॅटे. हे पनीरचं स्टार्टर आहे. रेस्टॉरंटमध्ये मिळतं. एक चायनीज डिश आहे ही. तर याच्यासाठी मी 200 ग्रॅम पनीर घेतले. त्याचे मी असे तुकडे करून त्याला टूथपिक लावून ठेवलं आहे. इथे 2 चमचे लाल तिखट आहे, 3 चमचे कॉर्नफ्लोअर आहे, 2 चमचे मैदा आहे. हे एक छोटा चमचा मी ते फक्त गार्निश करायला घेतलं आहे. हे शेंगदाणे आहेत, रोस्टेड शेंगदाणे जे आहे ते आपण थोडेसे जाडसर वाटून घेतलेत. हे 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या आहेत, ज्या आपण अशा बारीक हे करून घेतल्या आहेत. त्याच्यामध्ये टोमॅटो केचप आहे, तळण्यासाठी तेल आहे, चवीनुसार मीठ आहे, विनेगर आहे, डार्क सोया सॉस आहे, शेजवान चटणी आहे आणि रेड चिली सॉस आहे. आता आपण कृतीसाठी जाऊ. साईडला मी पॅन तापवत ठेवला आहे. आता आपण पहिले बॅटर बनवूया. त्याच्यासाठी मी हे जो मैदा कॉर्नफ्लोअर घेतला होता तो घेऊया. मैदा 1.5 चमचा घेतला होता तो घेऊया. आता याच्यात आपण 2 चमचा आलं लसूण पेस्ट टाकूया. सांगायला मी विसरली होती, तर ही आपण याच्यात टाकूया. थोडंसं टोमॅटो केचप टाकायचं आहे. आता याच्यात आपण 1 छोटा चमचा टोमॅटो केचप टाकू, 1 छोटा चमचा डार्क सोया सॉस टाकू, विनेगर टाकू 1 छोटा चमचा, रेड चिली सॉस आहे हा छोटा चमचा आणि शेजवान चटणी ही पण 1 छोटा चमचा टाकूया. आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून बॅटर बनवून घेऊयाचं. असं बॅटर थोडं थिक पाहिजे. आता हे जे पनीर आहे हे आपल्याला या बॅटरमध्ये असं डिप करायचं आणि तेलमध्ये असं सोडायचं. आता हे मी असं तळायला ठेवलेत. थोड्या वेळाने आपल्याला पलटी करायची. हे आपण पलटी करून घेऊया. आता हे आपल्या दोन्ही साईडने झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. तर हे वेळ असे तळून झालेले आहेत आपले. आता असेच आपण हे बाकीचे तळून घेऊया. हे बाकीचे पण मी तळून घेते आणि मग आपण पुढच्या पट्टीकडे जाऊ. आता हे आपले सगळे तळून झालेले आहेत. आता आपण पुढच्या पट्टीकडे जाऊया. आता त्याच पॅनमधलं मी हे तेल काढून घेतलं थोडंसं आणि आता त्याच्यावर आपण लसूण टाकूया.
शेंगदाणे घेतले होते हे टाकलं आणि आपल्याला परतून घ्यायचं. 2 मिनटं परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे आपण मगाशी सॉस टाकले होते ते सगळे सॉस टाकणार आहे. रेड चिली सॉस टाकूया 1 चमचा, 1 चमचा विनेगर, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा टोमॅटो केचप, शेजवान चटणी 2 चमचे टाकायची, जे लाल तिखट घेतलं होतं आपण ते टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ जरा कमीच टाकायचं कारण सॉसमध्ये मीठ असतं. दुपारचं एकदा आपण सगळं परतून घेऊया. आता हे आपण थोडा वेळ ठेवू आणि हे जे उरलेलं बॅटर होतं ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. तर थोडंसं पाणी ॲड करायचं आणि हे मिक्स करायचं. आणि हेच बॅटर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. त्याच्यामुळे हे जे आपलं ग्रेव्ही आहे ते घट्ट होणार आहे. थोडंसं मला याच्यात अजून पाणी टाकावंसं वाटतं आहे. थोडं अजून पाणी टाकून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता ही अशी आपली ग्रेव्ही आहे. याच्यामध्ये आपल्याला हे पनीर टाकायचे. पनीर आपल्याला व्यवस्थित या मसाल्यात कोट करून घ्यायचे तसे. सगळेच पनीर आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचे होते. आता मी सगळे पनीर याच्यात टाकलेत. याच्यावर आपण आता झाकण ठेवून थोडं वाफवणार आहोत. झाकण ठेवू आणि 5-10 मिनिटे ठेवूया. म्हणजे 5-10 मिनिटात ते पनीरमध्ये सगळं जे मसाला आहे त्याचा अर्क उतरून जाईल. ते आपले रेडी झाले. तर आपण प्लेटिंग करूया. इथे एक काढून ठेवायचं. तर हे बघा, हे मी सर्व करून रेडी ठेवले. त्याच्यात तेल टाकून मी गार्निशिंग केलं. हे तुम्ही पण घरी करून बघा आणि मला सांगा कशी होती रेसिपी. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.